सुखाचे दिवस आणता येतील तुम्हाला, म्हणजे ते शब्द म्हणायला तुम्हाला आपण बोलताना नाही म्हणत का गावात खेड्यात आईला लय घाण होती हो आई, तसा तुमचा आनंदाचा सुखाचा दिवस राज्याचा, जिल्ह्याचा, गावाचा आम्ही नक्की आणू, हे नायनाट नक्की करू. म्हणून तुम्ही शांत राहा. माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती. याच्याच बरोबर दुसरं मला सांगायचं आणि नंतर मी सुरुवात करणार आहे. मी अपेक्षा धरणार आहे की मराठा समाज शांत राहणार. मराठा समाजाला या राज्यातल्या माझं हे दुसरं सांगणं आहे, जेवढे मराठा समाजाचे राज्यातले नेते आहेत त्यांनी हा विषय शिरेस घ्या. भले ओबीसीचे पण नेते असतील, हिंदू मुस्लिमांचे पण असतील, यांनी हा विषय शिरेस घ्या. मराठा समाजाच्या संघटना असतील, स्वयंसेवक असतील, मराठा सेवक असतील, यांनी हा विषय फक्त शिरेस घ्या. वेळ तुमच्याबरोबर पण येणार. त्यावेळेस माझ्यावरती आज वेळ आली म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आल्यावर आम्ही मजा बघायची हे नको. कारण एवढं मॅटर सिरियस सगळ्यांनी घ्या. तुमचे माझे मतभेद असतील नसतील, विरोधात जाऊन भाषण करण्याला परवडला, एखादा प्रेस घेऊन आपल्या विरोधात आंदोलन करणारा परवडला, परंतु एखाद्याच्या जीवावरतीच उठायचं कोणाचं तरी ऐकून करणारापेक्षा करून घेणारालाच मी सगळ्यात जास्त तोच महत्वाचा धरणार. म्हणून माझ्या समाजातल्या सगळ्या राजकीय नेत्यांना, सगळे आले त्याच्यात, आमदार असतील, मंत्री असतील, माजी असतील, आजी असतील, फार सरपंचापासून, नगरसेवकापासून, नगराध्यक्षापासून, जे काय जेवढे असतील मराठ्यांचे, तेवढं नाही सांगतो. सहज घेऊ नका विषय. आज माझ्यावर बेतली, उद्या तुमच्यावर बेतू शकते. त्यामुळे ही घटना गांभीर्यानं घ्या. सगळेच संघटना मराठ्यांच्या पासून सगळ्यांनी एक जीवानं आपल्याला असल्या वृत्तीचा, मी असल्या वृत्तीचा म्हणतोय, आपल्याला नायनाट करावाच लागणार आहे. त्याच्याशिवाय हे थांबणार नाही. उद्या कदाचित तुमच्यावरही वेळ येऊ शकते. त्या टायमाला मग आम्ही म्हणणार आमच्या टायमाला तुम्ही मजा बघितली होती. म्हणून हा विषय गांभीर्यानं घ्या. आरक्षणाचे विषय असतील, राजकारणाचे असतील, एकमेकाच्या विरोधात भाषणं केली असतील, एकमेकाच्या विरोधात प्रेस घेतली असतील, जरांगेंच्या बोलण्याकडे आपलं लक्ष असणारच. मात्र याच पार्श्वभूमीवरती आता ही बातमी आहे, जरांगेंना धमकी मिळाली. या संदर्भात मनोज जरांगेंना मिळालेल्या धमकी संदर्भात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आलेला होता. त्याचं झालं असं की काही दिवसांपूर्वी एक गुप्त बैठक घेण्यात आलेली होती आणि या गुप्त बैठकीमध्ये या आरोपींनी ही खुद्द माहिती दिलेली आहे. यामध्ये जरांगे पाटलांच्या ओळखीतले काही जण होते. या बैठकीमध्ये 2.5 कोटी रुपयांची सुपारी ठरली होती. ही माहिती स्वतः जरांगेंनी दिलेली आहे. या कटामागे कुठला तरी राजकीय बड्या नेत्याचा सुद्धा हात असू शकतो हे सुद्धा समजते. आणि या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी माझा सहकारी विजय चिडे सध्या आपल्यासोबत आहे. विजय, एकंदरीत हे प्रकरण तुम्हाला सुद्धा माहिती असेल, जरांगेंनी स्वतः याचा खुलासा केलेला आहे. जवळपास ही सुपारी नेमकी कुणी दिलेली होती आणि कुठल्या राजकीय नेत्याकडे जरांगेंचा रोष आहे? नक्कीच ते जर पाहिलं तर काल मनोज जरांगे पाटील यांचा हत्याचा कट जो आहे तो रचल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर बीड मध्ये जे आहे त्या संपूर्ण प्रकरणाच्या मागील 5 ते 6 दिवसापासून बैठका देखील सुरू होत्या. काही नेत्यांच्या त्या ठिकाणी बैठका झाल्या तर त्यामध्ये सांगण्यात आलं आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते भांडाफोड करण्यात आलेलं आहे. त्यांच्या एका निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी या संदर्भात जालना पोलिसांना निवेदन, तक्रार जी आहे ती दिली होती. ती तक्रार दिल्यानंतर संपूर्ण प्रकार जे आहे ते समोर आलेलं आहे. यातील 2 कार्यकर्त्यांना जे आहे ते आता पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. काल दिवसभर त्यांच्याकडून चौकशी देखील पोलिसांनी केलेली आहे. त्यामुळे त्यामध्ये अनेक काही बड्या नेत्यांच्या हात असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तब्बल 2.5 कोटी रुपयात माझी सुपारी दिली असल्याचं वक्तव्य जे आहे ते काल मनोज जरांगे पाटील यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच अनुषंगाने सध्या मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेत आहे आणि एक मोठ्या नेत्याने हे संपूर्ण घडून आणल्याचं त्यांचा रोष असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता त्या नेत्याच्या विरोधात माझ्याकडे पुरावे असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता त्याच पार्श्वभूमीवरती जर पाहिलं तर ते सध्या आंतरवालीमध्ये पत्रकार परिषद घेत आहे. थोड्याच वेळामध्ये जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील हे ते त्याचं नाव घेऊ शकतात. सध्या जर पाहिलं गेलं तर खरं विजय, त्यामुळे आता कोणत्या नेत्याकडे जरांगे पाटलांचा रोष आहे हे अवघ्या काही मिनिटांमध्येच कळेल. धन्यवाद आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल.